कलबत्त्यात कुटून केलेले शेंगदाण्याच्या चटणीला आहे ना, खरंच अजिबात तोड नसतोय बरं का. इतकी म्हणजे टेस्टी म्हणजे चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी होत्या. ही सगळी चटणी आहे ती 3 किलोची आहे, जी आम्ही शनिवारी केली होती आणि ह्याचं पूर्ण पॅकेजिंग वगैरे करून सगळा म्हणजे मला हे तो शनिवारी दिला होता. खूप जणांच्या अजून ऑर्डर पेंडिंग आहेत, ज्यांच्या मसाले म्हणजे चटण्या आहेत त्या आज बनणार आहेत, लाडू वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे खूप साऱ्या ताई आहेत बघा, ज्यांनी वाईट कमेंट म्हणजे करायला सुरुवात केलेली आहे. त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे, की ताई वाईट कमेंट करून तुम्ही स्वतःची पण मानसिक स्थिती बिघडवायला लागलाय आणि समोरच्याची ना ह्याच्यामध्ये तुमचं चांगलं होणार आहे ना समोरच्याचं कोणाचं चांगलं होणार आहे. त्यामुळं वाईट कमेंट करत बसण्यापेक्षा ह्या व्हिडिओतून काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. चांगलं स्वतःचं काहीतरी चालू करा. प्रत्येक त्या ताईचं स्वागत आहे सोशल मीडियावर, जिला बाबा काहीतरी चांगलं करता येतं आहे किंवा जिला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे ती करू शकते. मी कोणाला कधीच अडवत नाही कुठल्या गोष्टीला करायला. तुम्हाला येतं आहे तर बिनधास्त करा. ना मी कोणाला वाईट कमेंट करते ना कुणाविषयी वाईट बोलते. तरी देखील तुम्ही उठताय माझ्या व्हिडिओवर वाईट कमेंट करत बसताय. ह्यातून काही चांगलं होणार नाही कोणाचं देखील. आणि खूप साऱ्या ताई आहेत बघा, ज्यांना खरंच गरज होती, करत होत्या, त्या सगळ्यांनी चालू केलेलं आहे आणि त्या प्रत्येकीला मार्गदर्शन मी केलेलं आहे. मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा त्यांना काही माहिती पाहिजे असेल ते मी त्यांना 100% सांगितलेली आहे करायची आणि त्या सगळ्यांनी चालू देखील केलेलं आहे. आणि मला बघा ह्या गोष्टी मॅनेज होतात त्या पद्धतीने मी करते. तुम्हाला देखील म्हणजे माझ्याकडून किंवा माझं बघायचं असेल की मी कुठली गोष्ट कशी मॅनेज करते म्हणजे जेवणाच्या ऑर्डर आणि ह्या बुकिंग, तर मला नक्की कमेंट करा मॅनेजमेंट म्हणून मी नक्की सांगते.